नमस्कार, मी गोविंद मोरे मुंबईहून आणि ही माझी फॅमिली आहे आणि आम्ही शिवस्वराज्य टुरिझम या टुरिस्ट कंपनीच्या माध्यमातून आम्ही केरळची टूर केलेली आहे म्हणजे होती. आम्ही लास्ट 6 तारखेला सकाळी साधारण 7:30 वाजता फ्लाईटने कोचीला आम्ही उतरलो. तिथून आम्ही बाकीचे आमचे जे स्पॉट जे ठरल्याप्रमाणे जे म्हणजे शिवस्वराज्य टुरिझमच्या माध्यमातून जे जे स्पॉट ठरले होते ते स्पॉट सगळे म्हणजे मुन्नार असेल, आलेपी असेल किंवा टेकडी वगैरे असेल, तर असे सगळे स्पॉट आम्ही करत 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 लास्ट स्पॉट आमचा परत कोची आहे आणि कोचीहून आम्ही परत मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास करणार आहोत. आज दुपारी आमची ट्रेन आहे. सांगायचं तात्पर्य असं की या टुरिस्टच्या माध्यमातून आम्ही जो प्रवास जो केला 6 दिवसाचा, हा प्रवास म्हणजे खूप दर्शनीय आणि खूप काही घेण्याजोगा होता. कारण त्या टुरिस्टच्या माध्यमातून जे टुरिस्ट ऑपरेटर जे होते अभिषेक वामन यांनी आम्हाला जे जे स्पॉट दाखवले किंवा ज्या ज्या ठिकाणी आम्हाला पर्यटन क्षेत्रामध्ये त्यांनी आम्हाला फिरवलं किंवा हॉटेलमध्ये जो आम्हाला स्टे दिला किंवा बाकीच्या ज्या काही सुखसोयी असतील किंवा हॉटेल्स बसेस असेल किंवा इनोवा कार असेल किंवा त्या कारचे ड्रायव्हर्स असतील, म्हणजे जो 6 दिवसाचा जो अनुभव जो होता ना, हा एकदम अविस्मरणीय होता. आणि त्यातल्या त्यात सेकंड लास्ट डेला आमचा जो हाऊसबोटचा जो अनुभव जो होता आलेप्पी मध्ये हाऊसबोटचा जो अनुभव होता आमचा, तिथे नाईट स्टे होता का हाऊसबोट मध्ये, तो अनुभव आमचा जो होता ना तो एकदम म्हणजे अविस्मरणीय होता. कारण ती हाऊसबोट जी होती ना इतकी सुसज्ज होती पूर्ण, म्हणजे तिचा डेक असेल किंवा तिचे रूम्स असतील किंवा तिचे टॉयलेट असेल किंवा वॉश बेसिन असेल, एसी बोट होती, रूम्स पण एसी होते सगळे. जो डेक मध्ये डायनिंग जो होता तो डायनिंग सुद्धा अविस्मरणीय म्हणजे एसी होता. आणि त्यामुळे आम्हाला तो तिथलं ते डायनिंग आम्ही रात्री डायनिंग केलं तिथे. आमच्या फॅमिलीमध्ये आमच्या एका फॅमिली मेंबरचा आमच्या तिथे आम्ही बर्थडे सुद्धा सेलिब्रेट केला, अविस्मरणीय. म्हणजे या सगळ्या सुखद घटना आम्ही कधी विसरू शकणार नाही. त्यामुळे या सगळ्या केरळ टूर्स आमची जी आहे खूप सुखदायक आणि अविस्मरणीय झालेली आहे. अशीच मी बाकी आणखीन या शिवस्वराज्य टुरिझम मध्ये येणाऱ्या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांना असं मी रिक्वेस्ट करेन आणि सांगेन की नक्कीच तुम्ही या शिवस्वराज्य टुरिझमला नक्की भेट द्या. तिथे तुमचे जे अनुभव जे असतील खरोखर अविस्मरणीय होतील. आणि त्याच्याबद्दल जे शिवस्वराज्य टुरिस्टचे जे संस्थापक जे आहेत अभिषेक विश्वास मामन, त्यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी आम्हाला इतका चांगला अनुभव केरळच्या बाबतीमध्ये दिला. असे याच्यानंतर मी त्यांना आणखी राजस्थानच्या बाबतीतही मी त्यांना सांगितलेलं आहे किंवा शिमला कुलू मनालीच्या बाबतीतही सांगितलेलं आहे. आणि ते त्यांच्याकडे मी त्या टूरमध्ये मी त्यांच्याबरोबर जाणार नक्की. थँक्यू. धन्यवाद.